पंतप्रधान मोदी आणि जे.पी. नड्डा एनडीएचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार आता ठरवणार असल्याचं समजतंय। जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यानंतर आता हे पद रिक्त आहे। राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची आज एक बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या निवडीच्या अनुषंगाने कोण निर्णय घेणार याबद्दल शिक्कामोर्तब झालं। या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीचं नामांकन दाखल करण्याची तारीख 21 ऑगस्ट आहे, तर 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाच्या साठी म्हणून जी निवडणूक होणार आहे त्याचं मतदान पार पडणार आहे। चुनाव का तिथि भी तय हो चुका है। आज से लेकर के 21 अगस्त तक नामांकन भरना है। द डेट फॉर filing of nomination for the election of the Vice President of India will be till 21st August, last date of nomination. The polling will be held on 9th September and counting will be held on same day evening. जे.पी. नड्डा हे उपराष्ट्रपती होणार आहे। त्यांचं नाव सुचवलंय का? किती वर्षाचे? 75 असतील। 75 वर्षाचे आहेत का? आणि आता त्यांच्या पक्षाचा निर्णय, त्यांच्या पक्षाने कोणाला उपराष्ट्रपती करावं। शहरात अतिक्रमण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पद हे जे आहे हे निपक्षपणाने असावे अशी आमची मत आहे। आता ते काही करू शकतात। आपण जर बघितलं तर आता न्यायाधीश सुद्धा त्यांनी पक्षाचे प्रवक्ते केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।